Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to see warming up of 8th standard semi-English poem The Little River. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण द लिटल रिव्हर या पोएमचे वॉर्मिंग अप बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी प्रश्न आहे चिट चॅट. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली और क्लास पिकनिक टू अ रिव्हरसाइड पिकनिक स्पॉट. तर तुम्ही नक्कीच म्हणजे विद्यार्थी नक्कीच आपल्या फॅमिली सोबत किंवा क्लास पिकनिक साठी नदी किनारे गेलेले असणार. तर त्यावरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक ऑफ द रिव्हर. नदीच्या किनारी तुम्ही काय काय नोटीस केलं. जसं की नदीच्या किनारी आपल्याला सँड दिसतात, स्टोन्स दिसतात, ग्रास, ट्रीज एक्सेट्रा. इन विच सीझन डिड यू गो. तुम्ही कुठल्या सीझन मध्ये गेले होते. जसं की तुम्ही समर मध्ये गेले होते की रेनी सीझन मध्ये गेले होते. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग और जेंटल. नदी संथ वाहत होती. जेंटल म्हणजे संत शांत वाहत होती की गशिंग म्हणजे अतिशय स्पीडने खूप जास्त पाणी नदीमध्ये होतं. नेक्स्ट, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. नदी किनारी इतरही लोक होते का. व्हॉट वेअर दे डुईंग. ते लोक काय करत होते. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड. आणि नदी पोल्यूट झाली नाही पाहिजे, प्रदूषित झाली नाही पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो. सो यामध्ये अनेक गोष्टी आहेत. जसं की आपण नदीत कचरा फेकू नये, घाण सांडपाणी नदी सोडायचं नाही. तर ह्या गोष्टी आपण इथे क्लासमध्ये सजेस्ट करू शकतो. पुढील ऍक्टिव्हिटी आहे फिल अप द टेबल ऑफ सीझन इन इंडिया. तर भारतातील सीझन्सचा टेबल आपल्याला फिलअप करायचा आहे. सीझन म्हणजे ऋतू. मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. सीझनचं नाव दिलं आहे वसंत, मराठी नाव दिलेलं आहे, इंग्लिश नाव आहे त्याचं स्प्रिंग. त्यानंतर मिड एप्रिल टू मिड जून, इंग्लिश नेम दिलेला आहे समर, मराठी नेम असणार ग्रीष्म. मिड जून टू मिड ऑगस्ट वर्षा ऋतू आहे, त्याचंच इंग्लिश नेम आहे रेनी सीझन. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर ऑटम आहे इंग्लिश नेम, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात शरद. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर हेमंत आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये प्री विंटर म्हणतात. आणि मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी विंटर दिलेला इंग्लिश नेम आणि त्याचं मराठी नेम आहे शिशिर. तर अशा प्रकारे आपल्याला इथे हे नावं लिहायचे आहेत. पुढील ऍक्टिव्हिटी बघूया. मॅच द वेदर विथ द सीझन. तर आपल्याला ऋतू हे सीझन सोबत मॅच करायचे आहेत की तेव्हा वातावरण कसं असते. विंटर, विंटर मध्ये वातावरण असते कोल्ड. मॉन्सून मध्ये रेनी. स्प्रिंग मध्ये प्लीजंट. प्री विंटर विंडी. समर हॉट आणि ऑटम कूल. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे पोएट मेक्स पोएम म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम द प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हाइस. तर पोएट हे पोएम मध्ये खूप सारे पोएटिक डिव्हाइस वापरतात जेणेकरून ती पोएम प्रोज पेक्षा म्हणजे लेसन्स पेक्षा किंवा स्टोरी पेक्षा वेगळी होते. ती वाचायला वेगळी वाटते आणि दिसायला वेगळी दिसते. वन ऑफ देम इज युझिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. एक अशाच प्रकारचा पोएटिक डिव्हाइस आहे की ज्यामध्ये सेम साऊंड म्हणजे सारखा ध्वनी जो आहे तो रिपीट केलेला असतो काही शब्दांच्या सुरुवातीला. एक्झाम्पल ब्युटिफुल बर्ड्स, यामध्ये ब ब रिपीट केलेला आहे. सॅड सॉन्ग मध्ये स, स्टेपिंग स्टोन मध्ये स, सिटी साइड मध्ये पण स आणि नो वन नोज मध्ये न. हे साऊंड जे आहे ते रिपीट केलेले आहेत काही शब्दांच्या सुरुवातीला. दिस डिव्हाइस इज कॉल्ड अलिटरेशन. या डिव्हाइसला अलिटरेशन असं म्हणतात. अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम फिगर ऑफ स्पीच. आणि ते फिगर ऑफ स्पीच नावाचे जे अदर डिव्हाइस आहे त्याच्याशी बिलॉंग करते, त्याच्यामधलंच एक आहे अलिट्रेशन. तर अलिट्रेशन ही एक फिगर ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये त्याला अलंकार असं म्हणतात ते आहे. फिगर ऑफ स्पीच ऍड टू द ब्युटी ऑफ द पोएम. फिगर ऑफ स्पीच पोएमचं कवितेचं सौंदर्य वाढवायचं काम करते. नाउ राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता आपल्याला असेच 5 पेअर्स लिहायचे आहेत शब्दांचे जे सारखे सारखे साऊंडने सुरुवात झालेले असले पाहिजे. जसं की रेड रोज, ब्युटिफुल बर्ड, ग्रीन ग्रास, यामध्ये सेम साऊंड रिपीट झालेला आहे. अदर काही अजूनही काही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू शकता. प्लीज नोट हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. इथं एक गोष्ट लक्षात घ्या की पहिला ध्वनी साऊंड महत्वाचा आहे, वाक्यातील किंवा शब्दातील पहिला लेटर इथे महत्वाचा नाही, तर ध्वनी महत्वाचा, साऊंड महत्वाचा.
त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी बी. पोएट ऑल्सो मेक्स यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. बरेचदा पोएट असे शब्द वापरतात की जे आवाज दर्शवतात, आवाजासाठी, साऊंडसाठी वापरण्यात येतात. These words are for example bang, swish, beep, roar, tweet. तर अशा प्रकारचे काही शब्द जे आवाजासाठी वापरतात, जसं की bang, swish, beep, roar, tweet, etc. Such words are called onomatopoetic words. अशा शब्दांना onomatopoetic words असं म्हणतात. If they occur in say some line of a poem, the figure of speech in that line is called onomatopoeia. आणि जर असे शब्द पोयमच्या एखाद्या लाईन मध्ये आले तर त्या लाईनची फिगर ऑफ स्पीच होते ओनोमॅटोपिया. तर ही एक दुसरी फिगर ऑफ स्पीच आपण ऍक्टिव्हिटी मध्ये बघितली. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे प्ले अ गेम. सेट अ लिमिट ऑफ 5 मिनिट्स, म्हणजे 5 मिनिटाची लिमिट ठेवा. युजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपिया, मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. आणि ओनोमॅटोपिया या शब्दांमधील लेटर्सचा यूज करून तुम्हाला 4 लेटर वर्ड, 5 लेटर वर्ड आणि 6 लेटर वर्ड बनवायचे आहेत 5 मिनिटाच्या आतमध्ये. अँड द वन हू मेक्स मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द लिमिटेड टाइम लिमिट इज द विनर. आणि जो विद्यार्थी 5 मिनिटाच्या जास्तीत जास्त शब्द बनवेल तो यामध्ये जिंकून जाईल. सो ओनोमॅटोपिया शब्दापासून छोटे छोटे वर्ड्स आपल्याला बनवायचे आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे होतं वॉर्मिंग अप ऑफ द पोयम द लिटिल रिव्हर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द लिटिल रिव्हर ही पोयम शिकूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.